नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्याची वितरणाची तारीख जाहीर झाली आहे। शेतकरी मित्रांनो, आगामी काळामध्ये देशामध्ये होणार असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आगामी 16 हप्त्याचे पैसे लवकर देण्याचे नियोजन केले आहे आणि तसेच या 16 हप्त्यासोबत राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण केले जाणार आहे। तर मग काय हे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी कामाची बातमी आहे। नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम किसानच्या लाभार्थ्यांना या योजनेचा 15 हप्ता मिळाला आहे। तसेच आगामी वर्षांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 16 हप्ता निवडणुकांपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। दरम्यान या योजनेच्या 16 हप्त्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पात्र शेतकऱ्यांना 4 महत्त्वाची कामे करण्यास सांगितली गेली आहेत। पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे। या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यामध्ये येतात। 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे पैशाचे वाटप होत असते। दर 4 महिन्यांनी या योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यामध्ये येतो। अशा तऱ्हेने या योजनेचा पुढील 16 हप्ता हा फेब्रुवारी 2024 किंवा मार्च 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो, असा दावा देखील आता केला जात आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही महत्त्वाची 4 कामे करावी लागणार आहेत। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 16 हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। त्यानंतरच त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेही मिळणार आहेत। त्यामधील पहिले काम आहे बँक खाते आधार क्रमांकासोबत नोंदणीकारक असणे आवश्यक आहे। दुसरे, बँक खाते एलपीसीआयला लिंक असणे देखील आवश्यक आहे आणि केवायसी तपशील तुमचा पूर्ण देखील असावा लागणार आहे आणि जमीन पडताळणी म्हणजे जमिनीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी देखील आवश्यक असणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी 16 हप्ता कधी मिळेल? तर 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील शिकरमधून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 14 हप्त्यांतर्गत 17,000 कोटी रुपये जारी केले होते। ही रक्कम 8.5 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट हस्तांतरित करण्यामध्ये आली होती। तसेच या योजनेचा 15 हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यामध्ये आला आहे। छत्तीसगड येथे एका आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे आणि आता याचा पुढील हप्ता केव्हा जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेचा आगामी 16 हप्ता हा येत्या नवीन वर्षामधील फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यामध्ये येत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या आगामी 16 हप्त्यासोबतच महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण हे करण्यामध्ये येणार आहे। कारण की काल एका राष्ट्रीयकृत न्यूज चॅनलने दिलेल्या अपडेटनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार सध्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाची कालावधी चालू असल्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांना आता थेट तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते। म्हणजे आता आगामी दुसरा हप्ता एकत्र 4,000 रुपयांचा मिळण्याची शक्यता या चॅनलद्वारे वर्तवण्यामध्ये आली होती। परंतु याबद्दल राज्य शासनाने कोणत्याच प्रकारची अधिकृत अशी अपडेट जाहीर केलेली नाही। तर मग आता आगामी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16 हप्त्याबरोबर राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे एकत्र वितरण केले जाऊ शकते का, हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।